मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. भाऊबीजेच्या सणाच्या दिवशी ज्या वेळेला तुम्ही भावाची ओवाळणी कराल आणि भाऊ तुम्हाला ओवाळणी मागेल ना, म्हणेल ना ताई बोल काय पाहिजे ते द्यायला तयार आहे. आज पवित्र असा बहीण भावाचा सण आहे ताई, तू जे मागेल ते मी द्यायला तयार आहे. एवढं घरी घेऊन जा, तू माग ताई मी द्यायला तयार आहे. त्या भावाला म्हणायचं दादा या 2019च्या दिवाळीला मला सोनं नको, मला चांदी नको, मला पैसा नको, मला ड्रेस नको, मला साडी नको, मला मोबाईल नको. या 2019च्या दिवाळीला मला एकच दे, माझ्याकडे बघण्याची तुझी जी नजर आहे ती जगातल्या प्रत्येक मुलीकडे बघण्याची हीच नजर ठेव. याच्या पलीकडे आम्हाला दुसरं असं जर तुम्ही वागलात तर नक्कीच मला वाटतंय बलात्काराचे प्रमाण कमी झाल्याशिवाय राहणार नाही. असं वागा. आणि तुम्हालाही विनंती दादा, तुमच्या बहिणीला जर कोणी वाईट बोललं तरुणांना तर तुमची तळपायाची मस्तकाला जाते. म्हणून तुम्ही जिची छेड काढता ती सुद्धा कुणाची तरी बहीणच आहे याचा बी विचार करा. ती कुणाची तरी बहीणच आहे. आणि सोपं बोलू महाराज, आज जवळजवळ 50% कीर्तनाला आलेल्या मुलीच्या अंगावर सुद्धा ओढणी नसते. ही फार मोठी शोकांतिका आहे. आपणच आपल्या धर्माचं वाटोळं जास्त करायला लागलो, ही फार मोठी शोकांतिका आहे. आणि आपलेच माणसं आपल्या धर्माचं वाटोळं करायला लागले. मी कुणाला नावं ठेवतो असं नाही आई, मी तुमच्या पाया पडतो, मी तुमच्या पाया पडतो. एक मुलींना माझी विनंती, मला रक्ताची बहीण नाही, तुम्ही माझ्या बहिणीसारखे आहेत. ऐका, 2000चा नाही 4000चा ड्रेस घाला, 1000 रुपयाची नाही 2000ची चप्पल सँडल वापरा, 15000चा मोबाईल नाही 50000चा मोबाईल वापरा, पण ईश्वरा समान माईच्या आणि बापाची समाजामध्ये मान खाली होणार नाही असं जीवन जगा. बस बाकी. आणि अजून एक सांगतो, पता नाही किसी मोड पर फिर मुलाकात होगी, माहित नाही तुमची माझी पुन्हा कधी भेट होईल, पण जाता जाता एवढं सांगतो, ऐका. जी मुलगी गावामध्ये मान खाली घालून चलत असते ना, त्या मुलीचा बाप गावामध्ये मान उंच करून चलत असतो, हे लक्षात घ्या. पण तुमच्या बापाची इज्जत जर गावामध्ये राहावी असं वाटत असेल तर तुम्ही तुमची इज्जत सांभाळा. तुम्ही पायाकडे बघून चला, तुमच्या बापाची मान समाजामध्ये उंच राहील. मी तुमच्या पाया पडतो. वाईट वागू नका, वाईट बोलू नका. धर्म फार बिघडून गेलाय, नीती नाही. मुसलमानाच्या मुलीवर बलात्कार झालेली घटना ऐकली का? जास्तीत जास्त बलात्कार जर झाले असतील तर हिंदूच्या मुलीवर बलात्कार झालेत महाराज. लाजा वाटतात महाराज. कोपरडीसारखे प्रकरण बघितल्यानंतर प्रत्येकाला बहीण असते, या गोष्टीचा विचार करा. मी आपल्याला विनंती करील, झालंय माझं कीर्तन, मी आपल्या पाया पडतो की आपल्या आईवडिलाची इज्जत राखा. तरुणांना माझी विनंती, तुम्हाला गावातली प्रत्येक मुलगी आपल्या बहिणीसारखी दिसली पाहिजे. परमार्थाची व्याख्या सांगू काय? माझ्या गुरुजींनी सांगितलं, बेटा परमार्थ म्हणजे कीर्तन केलं म्हणजे परमार्थ झाला असं नाही. नीट ऐका. गंध लावला म्हणजे, घेऊ ना 5-10 मिनिटं, हां, गंध लावला म्हणजे परमार्थ झाला असं नाही. माळ घातली म्हणजे परमार्थ झाला असं नाही. अण्णा आमच्या गुरुजींनी परमार्थाची व्याख्या सांगितली. भगवान महाराज आमचे गुरुजी म्हणले, बेटा एक घनदाट जंगल आहे, रात्री 2 वाजले, धो पाऊस पडतोय, आणि पडत्या पावसामध्ये रात्री 2 वाजता तुला जर 20 वर्षाची तरुण मुलगी दिसली आणि तिला बघून जर तुला माय म्हणून तिच्या पाया पडता आलं तर परमार्थातला पहिला टप्पा तुम्ही पार केला. त्याला परमार्थ म्हणतात. विनंती असेल, दुसरी विनंती आपल्याला सगळ्याला, जन्म देणाऱ्या माईला आणि जन्म देणाऱ्या बापाला आयुष्यामध्ये कधी दुखवू नका. मायबाप असतात.
ज्या दिवशी आपले मायबाप निघून जात असतात त्या दिवशी जीवनातलं सर्वस्व जात असते दादा. या जातीला विचारा, मोजक्या वेळेस सांगतोय मी. 80 वर्षाची माय आपल्या घरामध्ये जिवंत असू द्या आणि 60 वर्षाची मुलगी 80 वर्षाच्या माईला भेटाय जाऊ द्या. 80 वर्षाची माय 60 वर्षाच्या मुलीची पिशवी कधीच रिकामी येऊ देत नाही. येऊ देईल? तुम्ही दिवाळीत माघारी येताना माय कधी मुलीच्या पिशवीत गहू टाकील, कधी ज्वारी टाकील, कधी बाजरी टाकील, कधी तांदूळ टाकील. कांदे काय द्यायची वस्तू असते? माय कधी कधी मुलीच्या पिशवीमध्ये कांदे सुद्धा टाकून देत असते. माहेरातली माय मरू द्या, तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय. आठवा तुमची माय, आठवा. ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत. दादा जीवनात ज्याला माय नाही ना त्याला विचारा मायेची किंमत. अरे कौन सी है वो चीज जो बाजार में नहीं मिलती, सब कुछ मिल जाते हैं लेकिन माँ नहीं मिलती. सगळं मिळेल पण माय मिळत नाही. पोरांना तरुणांना माझी विनंती असेल, राजा माझं तोंड बघू नका, माझं कीर्तन ऐकू नका, पण एवढं घरी घेऊन जा. आपल्या बाईला आणि आपल्या बापाला दुखवू नका. मायबाप गेल्यावर कळेल तुम्हाला मायबाप काय किंमत असते ते. बऱ्याच मायबाप आज मुलींकडे राहायला ही फार मोठी शोकांतिका आहे. बायको म्हणत असेल की माईला आणि बापाला तुमची माय म्हातारी झालीये, आपल्या बंगल्यामध्ये जागा नाही तिला. माझी विनंती, तुमच्या माईला गाईच्या गोठ्यात नेऊन ठेवा आणि कामाला जात असताना एक भाकरी चालत चालत खिशात घाला आणि मोटरसायकलून उतरू नका, अशी फेकून टाका. माहिती रांगत रांगत जाईन. चालता येत नाही ना, शेणात पडली काही सुद्धा बघू नका, हातात घेईल आणि माझ्या राजानं दिली म्हणून, आणि माय तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. आणि या गोष्टीकडे कीर्तनकारांनी नाही लक्ष द्यायचं, मग कुणी लक्ष द्यायचं सांगा ना? कुणी लक्ष द्यायचं? वृद्धाश्रम किती वाढलेत आज. झालंय माझं कीर्तन. मी नेहमी सांगतो दरवर्षी, महाराज माझं 25-26 वर्षाचं वय, माझी माय 5व्या वर्षी मेलेली, माझा बाप 7व्या वर्षी मेलेला आहे. माईचं आणि बापाचं काय दुःख असतं हे मला माहिती आहे, म्हणून मी तुमच्या समोर बोलतो. हे झूठ नाही बोलता साहबी, अंतकरण की गवाही देना चाहता. मी माझ्या मनातलं सांगतो. आमचं माईचं चित्र 5व्या वर्षी हरवलं आणि बापाचं चित्र 7व्या वर्षी हरवलं. आज सुद्धा मी 20-25 हजार रुपये घेऊन, किती पैसे घेऊन घरी गेलो ना, माय ना सांगावून हात फिरणारी माय घरामध्ये नाही का पैसा जाळायचा. एखाद्या वेळेला भूक जर लागली तर आज सुद्धा घरी गेल्याच्या नंतर उपवाशी पोटी झोपावं लागतं. का? आपल्या हक्काची मायच मिली या जगात, आपलं कोण आहे? ज्या दिवशी माय मरत असते, माणूस 80 वर्षाचा असू द्या, त्याची माय मेल्यावर त्याच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. तर माईचं प्रेम आगळ वेगळं असतं. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही तुमच्या घरचा इतिहास मांडताय. दादा मी माझ्या घरचा इतिहास मांडत नाही. माझा ऐकून या लाड सांगवीला जमलेले या 1000-2000 लोकांपैकी 10 जरी लोक मायबापाला सांभाळायला लागले तरी माझं कीर्तन सफल झालं. बस काय करायचं मला सांगा. आम्ही नेहमी सत्यानं चालणार. संपलंय माझं कीर्तन. आम्ही नेहमी सत्यानं चालणारी माणसं. आम्हाला वाटतं की समाज बदलला पाहिजे, समाज सुधारला पाहिजे, लोकात काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे. या हेतून आम्ही समाजापुढं, समाज प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांच्या पुढं विनोदाची झालर लावून आम्ही त्या ठिकाणी लोकांना प्रबोधन करण्याचं काम करतो. पण ते आम्ही हे केलेलं प्रबोधन सुद्धा काही लोकांना सहन होत नाही महाराज. ही फार मोठी शोकांतिका आहे. सहन होत नाही महाराज काही लोकांना. नको नको ते आरोप, नको नको ते आळ घेतात महाराज. माझ्याबद्दल तुम्हाला सांगायची गरज नाही. आपल्यापुढेही ते मत स्पष्ट व्हावं. काही दिवसापूर्वी माझी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती, माहिती आपल्याला? ऐका. त्याची मूळ सत्यता नेमकी काय आहे हे तुमच्या पुढे मांडणं गरजेचं आहे. बऱ्याच लोकांचे त्याच्यातून गैरसमजही झाले असतील. मला 12 वर्ष झालं मी कीर्तन करतोय, लक्ष द्या. 12 वर्ष झालं मी कीर्तन करतो. त्याला व्हिडिओ क्लिप अशी होती की त्याच्यामध्ये दारूची नावं सांगितली होती, बरोबर आहे ना? दारूचे नाव सांगितले होते. समाजामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये कोणताच असा कीर्तनकार नाही की तो समाजाला दारू प्या असा संदेश दिला. असं आहे का एखादा? नाही महाराज, एकही कीर्तनकार नाही. आम्ही तरी कशाला? पण आतापर्यंत मी 2.5 तास बोललो. काही विषय सोडून बोललो का? बोला ना.
काही चुकीचं वाटलं का तुम्हाला तुम्ही बोलत चला, काहीच नाही. माझी विनंती एकच आहे, ती नेमकी सत्यता काय आहे त्यातली हे तुमच्या समोर येणं गरजेचं आहे. क्लिप अशी होती की मी दारूचे 2-4 नावं सांगितले होते, त्याचे भाव सांगितले होते. बरोबर, ते भाव बरोबर आहेत का चुकीचे आहेत हे मला माहीत नाही. हे मला माहीत नाही. ते उदाहरण होतं, ती एक झालर होती. लक्ष द्या. दारूचे नाव सांगितले होते आणि त्याच्या पुढे एक मुद्दा असा होता की तुम्ही म्हणता तुला एवढे नावं कसं काय माहिती, बरोबर, एवढे भाव कसं काय माहिती, इथपर्यंत होतं. ऐका, तिथं ते कट झालं. ती जाणीवपूर्वक कुणीतरी हितचिंतकाने आमच्या मुद्दाम होऊन केलेला तो प्रकार आहे, लक्षात येऊ द्या. तिथं ते कट झालं. कुठं कट झालं, तुला एवढे भाव कसं काय माहिती, तिथं कट झालं. पण त्याच्या पुढं जे मुद्दा होता तो ऐकून घ्या. त्याच्या पुढं असं होतं, त्यांना असं होतं प्रल्हाद महाराज, की मी जे नावं सांगितले, एवढी महागाची दारू तुम्ही पिण्यापेक्षा आणि एवढी महागाची दारू पिऊन आयुष्य बर्बाद करण्यापेक्षा, शरीर बर्बाद करण्यापेक्षा आमच्याकडे एक फुकटची दारू आहे, ती दारू तुम्ही प्या. त्या दारूचं नाव आहे हरिनामाची दारू. हा मुद्दा मला स्पष्ट करायचा होता. लक्षात आलं का तुमच्या? हा मुद्दा मला स्पष्ट समाजापुढे मांडायचा होता. त्याच्यामुळे ते मी उदाहरण दिले होते. पण काही लोकांना ते जमलं नाही. जाणीवपूर्वक मुद्दाम होऊन ती गोष्टी केलं गेलं आणि ती लोकांचा गैरसमज झाला. बरोबर आहे का नाही? आता याच्यात काही चुकीचं आहे का? बोला, याच्यात काही चुकीचं होतं का? याच्यात काही चुकीचं नव्हतं. पण हा मुद्दा सांगण्यासाठी तितकं, आणि 2 मिनिटाचं कट करायचं म्हणलं होतं, चूक कुणाची निघू शकते ना, बरोबर आहे का नाही? चूक कुणाची निघू शकते महाराज. म्हणून माझं याच्यामध्ये काहीच नव्हतं, माझं चुकीचंही काही नव्हतं. मला मूळ मुद्दा मांडण्यासाठी मला हे मांडायचं होतं म्हणून. पण याचा सगळीकडं तो व्हायरल झाला. असो, ठेविले आनंद तैसेची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान. मला असं वाटतं देव करतो ते बऱ्यासाठी, असंही म्हणायला हरकत नाही. ज्या ज्या ठिकाणी साठे महाराज माहीत नव्हते त्या माध्यमातून का होईना लोकांच्या माहीत तरी झाले, एवढं तरी चांगलं झालं, बाकी काही नाही. लक्षात आलं का बोलणं? समाजाला माहीत तरी झाले, म्हणजे तुम्हालाही कल्पना असावी म्हणून मी ते तुमच्यासमोर मांडलं. एवढंच माझं आहे, दुसरं माझं काहीच मत नाही. असू द्या, ज्यांनी ते केलं त्यांच्यावरही मी नाराज नाही, बरोबर आहे का नाही? त्यांच्यावरही मी नाराज नाही, कारण हे पुढचा काय मुद्दा होता हा त्यांना माहीत नव्हता म्हणून ते फॉरवर्ड करत होते. पण जाऊ द्या, माझ्याबद्दल जे झालं त्याच्याबद्दल माझं मत नाही. माझं एक आहे, हिंदू धर्माबद्दल, वारकरी संप्रदायाबद्दल एखादी चुकीची ऑडिओ किंवा व्हिडिओ क्लिप जर आली असेल ती जागेवर डिलीट करून टाका. आपल्या धर्माची बदनामी करू नका, एवढं मी जाता सांगतो. आपल्या धर्माची बदनामी करू नका. हा मुद्दा मला तुमच्यासमोर मांडायचा आहे. झालेली कीर्तन सेवा प्रभूचरणी लाडूबाईच्या चरणी समर्पित करतो आणि आज या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. पुन्हा एकदा परिसरातून आलेल्या सर्व मंडळीला मी मनोभावे वंदन करतो. अर्धा तास मी आपला जास्त घेतला त्याबद्दल मी आपली माफी मागतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. बोलिलो बोबडे माय बाप तुम्हा पुढे, पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नोही अंगभूत युक्ती, नोही हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. ज्ञानेश्वर माऊली जय विठ्ठल होईल. सूचना झाल्याशिवाय कुणी उठू नका. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हा विठ्ठल जय जय काही दिवसापूर्वी माझी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती, माहिती आपल्याला? ऐका, त्याची मूळ सत्यता नेमकी काय आहे हे तुमच्या पुढे मांडणं गरजेचं आहे. बऱ्याच लोकांचे त्याच्यातून गैरसमजही झाले असतील. मला 12 वर्ष झालं मी कीर्तन करतोय, लक्ष द्या, 12 वर्ष झालं मी कीर्तन करतो. त्याला व्हिडिओ क्लिप अशी होती की त्याच्यामध्ये दारूची नावं सांगितली होती, बरोबर आहे ना? दारूचे नावं सांगितले होते. समाजामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये कोणताच असा कीर्तनकार नाही की तो समाजाला दारू प्या असा संदेश दिला. असं आहे का एखादा? नाही महाराज, एकही कीर्तनकार नाही. आम्ही तरी कशाला? पण आतापर्यंत मी 2.5 तास बोललो, काही विषय सोडून बोललो का? बोला ना. काही चुकीचं वाटलं का तुम्हाला तुम्ही बोलत चला, काहीच नाही. माझी विनंती एकच आहे, ती नेमकी सत्यता काय आहे त्यातली हे तुमच्या समोर येणं गरजेचं आहे. क्लिप अशी होती की मी दारूचे 2-4 नावं सांगितले होते, त्याचे भाव सांगितले होते. बरोबर, ते भाव बरोबर आहेत का चुकीचे आहेत हे मला माहीत नाही. हे मला माहीत नाही.
ते उदाहरण होतं, ती एक झालर होती. लक्ष द्या. बा दारूचे नाव सांगितले होते आणि त्याच्या पुढे एक मुद्दा असा होता की तुम्ही म्हणता तुला एवढे नाव कसं काय माहिती, बरोबर, एवढे भाव कसं काय माहिती, इथपर्यंत होतं. ऐका, तिथं ते कट झालं. ती जाणीवपूर्वक कुणीतरी हितचिंतकाने आमच्या मुद्दाम होऊन केलेला तो प्रकार आहे, लक्षात येऊ द्या. तिथं ते कट झालं. कुठं कट झालं, तुला एवढे भाव कसं काय माहिती, तिथं कट झालं. पण त्याच्या पुढं जे मुद्दा होता तो ऐकून घ्या. त्याच्या पुढं असं होतं, त्यांना असं होतं प्रल्हाद महाराज की मी जे नावं सांगितले, एवढी महागाची दारू तुम्ही पिण्यापेक्षा आणि एवढी महागाची दारू पिऊन आयुष्य बर्बाद करण्यापेक्षा, शरीर बर्बाद करण्यापेक्षा आमच्याकडे एक फुकटची दारू आहे, ती दारू तुम्ही प्या. त्या दारूचं नाव आहे हरिनामाची दारू. हा मुद्दा मला स्पष्ट करायचा होता. लक्षात आलं का तुमच्या? हा मुद्दा मला स्पष्ट समाजापुढे मांडायचा होता. त्याच्यामुळं ते मी उदाहरण दिले होते. पण काही लोकांना ते जमलं नाही. जाणीवपूर्वक मुद्दाम होऊन ती गोष्टी केलं गेलं आणि ते लोकांचा गैरसमज झाला. बरोबर आहे का नाही? आता याच्यात काही चुकीचं आहे का? बोला, याच्यात काही चुकीचं होतं का? याच्यात काही चुकीचं नव्हतं. पण हा मुद्दा सांगण्यासाठी तितकं, आणि 2 मिनिटाचं कट करायचं म्हणलं होतं, चूक कुणाची निघू शकते ना, बरोबर आहे का नाही? चूक कुणाची निघू शकते महाराज. म्हणून माझं याच्यामध्ये काहीच नव्हतं, माझं चुकीचंही काही नव्हतं. मला मूळ मुद्दा मांडण्यासाठी मला हे मांडायचं होतं म्हणून. पण याचा सगळीकडं तो व्हायरल झाला. असो, ठेविले आनंद तैसेची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान. मला असं वाटतं देव करतो ते बऱ्यासाठी, असंही म्हणायला हरकत नाही. ज्या ज्या ठिकाणी साठे महाराज माहीत नव्हते त्या माध्यमातून का होईना लोकांच्या माहीत तरी झाले, एवढं तरी चांगलं झालं, बाकी काही नाही. लक्षात आलं का बोलणं? समाजाला माहीत तरी झाले, म्हणजे तुम्हालाही कल्पना असावी म्हणून मी ते तुमच्यासमोर मांडलं. एवढंच माझं आहे, दुसरं माझं काहीच मत नाही. असू द्या, ज्यांनी ते केलं त्यांच्यावरही मी नाराज नाही, बरोबर आहे का नाही? त्यांच्यावरही मी नाराज नाही, कारण हे पुढचा काय मुद्दा होता हा त्यांना माहीत नव्हता म्हणून ते फॉरवर्ड करत होते. पण जाऊ द्या, माझ्याबद्दल जे झालं त्याच्याबद्दल माझं मत नाही. माझं एक आहे, हिंदू धर्माबद्दल, वारकरी संप्रदायाबद्दल एखादी चुकीची ऑडिओ किंवा व्हिडिओ क्लिप जर आली असेल ती जागेवर डिलीट करून टाका. आपल्या धर्माची बदनामी करू नका, एवढं मी जाता सांगतो. आपल्या धर्माची बदनामी करू नका. हा मुद्दा मला तुमच्यासमोर मांडायचा आहे. झालेली कीर्तन सेवा प्रभूचरणी लाडूबाईच्या चरणी समर्पित करतो आणि आज या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. पुन्हा एकदा परिसरातून आलेल्या सर्व मंडळीला मी मनोभावे वंदन करतो. अर्धा तास मी आपला जास्त घेतला त्याबद्दल मी आपली माफी मागतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम देतो. बोलिलो बोबडे माय बाप तुम्हा पुढे, पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नोही अंगभूत युक्ती, नोह्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. ज्ञानेश्वर माऊली जय विठ्ठल होईल. सूचना झाल्याशिवाय कुणी उठू नका. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बरं का. तर मग चला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.